एवढंच सांगेल की येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजूनही तुला जेवढं करणार तिथं चांगल्या काय गोष्टी अजून भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसासाठी करता येईल। काल परवा दिवशी मी विदर्भात होतो, काल मी मराठवाड्यामध्ये होतो, त्यामुळे आता थोडं जरा पळावं लागतंय, थोडं फिरावं लागतंय। कृषीचा आपल्या क्रीडाचा आणि अल्पसंख्याकचं थोडं बरं होतं, लय त्रास नव्हता, पण आता त्रास तर घ्यावाच लागेल। त्यामुळे त्रास म्हणजे हा त्रास नाही म्हणते, पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठेतरी आपण ही जबाबदारीला कसं आपल्याला शेवटी आपल्याला हा विश्वास टाकलेला आहे। मी एकटा कृषी मंत्री नाही, माझ्या इंदापूर तालुक्यावरती त्या राज्याच्या नेत्याने विश्वास टाकलेला आहे। तर इंदापूर तालुक्याचं नाव कसं वाढेल, इंदापूर तालुक्याच्या माध्यमातून एक कुणीतरी कृषी मंत्री होता म्हणजे आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।